Practice set 5.3. Find the LCM of the following numbers 16 and 24. First we have to find factors of 16. 16 चे फॅक्टर पाडूया आपण. ते काय मिळतील बघा. 2 × 8 मीन्स 2 × 8 चे पुन्हा 2 × 2 × 2 म्हणजेच 16 चे फॅक्टर आले 2 × 2 × 2 × 2. आता 24 चे पाडूया. 24 इज इक्वल टू 2 × 14 सॉरी 12. पुढे येतील 2 × 12 चे येतील 2 × 6 आणि पुन्हा 2 × 2 × 6 चे 2 × 3. आता LCM म्हणजे काय. LCM म्हणजे कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर किती येते बघा. 2 2 2 2 म्हणजे 3दा 2 आहेत ते इथे लिहिणार 2 × 2 × 2 अँड अनकॉमन फॅक्टर कोणते आहेत ते हा 2 आणि हा 3 इथे लिहिणार 2 × 3. सो प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर अँड इंटू प्रॉडक्ट ऑफ अनकॉमन फॅक्टर. तर तो किती येणार मित्रांनो. यांचं मल्टिप्लिकेशन केलं 8 48 तो येणार 48. सो LCM इज 48. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे सॉल्व करायचे आहेत. आता 30 आणि 40 दिलं आहे आपल्याला. 30चे फॅक्टर काय आहेत तर आपल्याला ऑब्व्हियसली काढता येतील 2 × 3 6 6 × 5 30. 40चं काय काढता येतील. 40 इज इक्वल टू 2 × 2 4 4 × 2 8 8 5 40. ओके, आता यांचा LCM काय असणार आहे. LCM मीन्स प्रॉडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर कोणते आहेत बघा 2 आणि 5 हे दोन आहेत आणि अनकॉमन हे आहेत. आधी कॉमन लिहितो हा 2 लिहिला, नंतर कॉमन होता 5 आणि नंतर उरलेले सगळे काय आहेत ते अनकॉमन आहेत म्हणजे 3 × 2 × 2 3 × 2 × 2 यांचा प्रॉडक्ट म्हणजे LCM. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 5 × 2 = 10 3 × 7 12 12 × 5 = 60 गुणिले 2 120 झाले बघा. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. 2 5 = 10 10 3 = 30 13 2 = 60 आणि 62 = 180 सॉरी 120. सो LCM इज 120. तसं 72 आणि 96 आपल्याला काढता येतील. 72चे फॅक्टर मित्रांनो तुम्हाला सहज काढता येतील. बघा काय करतो आपण 2 × 36 पुन्हा 2 6चे काय 36चे काय येतात तर 2 × 18 पुन्हा 18चे काय येतील 2 × 9 आणि 9चे काय येतील 3 × 3 2 × 2 × 2 9चे येतील 3 × 3. हे झाले 72चे. आता 96चे काढतो इकडे. 96चे शॉर्टमध्ये लिहितो जरा. 96चे काय येतील बघा मित्रांनो 2 × 48 पुढे लिहितो इथे 2 × 2 × 48चे 24 पुन्हा फ्रेंड्स हे 2दा 2 × 2 आणि याचे काय येतील 2 × पुन्हा 2 × 12 12चे काय येतील पुन्हा 2 × 2 × 2 12चे येतील 2 × 6 आणि लास्टला येईल 2 × 2 × 2 × 2 अँड 2 3 = 6 असे यांचे काढता येतील. आता LCM जो आहे तो काय येणार कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर. आता कॉमन 3 2 आहेत इकडे पण 3 2 आहेत मग ते हे येणार 2 × 2 × 2. आता अनकॉमन जो आहे इथे बघा हे 2 2 उरले ते पण आपल्याला लावावं लागतील 2 × 2. इथे पुन्हा कॉमन 3 आणि हा 3 आहे तो पण आपल्याला लिहावा लागेल आणि उरला जो आहे तो 3 तो पण आपल्याला लिहावा लागेल. हे सगळे कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर जे आपण लिहिले तर त्याच्यामध्ये आपलं यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते मिळते आपल्याला 288. 72 आणि 96 आपण करतोय 288. 1 2 3 4 5 5 आलेत बघा 2 आणि पुन्हा 3 × 3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते मिळणार आहे 288. नेक्स्ट 9 15 आणि 20. 9चे फॅक्टर 3 × 3 15चे फॅक्टर 3 × 5 आणि 20चे फॅक्टर 2 × 2 × 5. LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत ते बघा तर आपल्याला इथे दिसत आहेत 3 5 हा पण कॉमन आहे बघा दोघांमध्ये. बघा या दोघांमध्ये 3 3 आहे हा कॉमन झाला. या दोघांमध्ये 5 झाला आणि उरलेले सगळे अनकॉमन फॅक्टर आहेत म्हणजे तो काय 2 2 अँड 3
2 2 अँड 3 आणि यांचं प्रॉडक्ट म्हणजे काय असणार आहे त्याचा LCM किती येतात बघा 15 2 जा 30 30 2 जा 60 अँड 60 2 जा 3 जा 180 सो LCM इज 180. नेक्स्ट 30 45 60 30चे फॅक्टर पडता येतील आपल्याला तो येतो 2 इंटू 3 इंटू 5 60चे काय येतील 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 पुन्हा कोणता आहे दुसरा 45 राहिला 45 घेऊया 45चे येतील 3 इंटू 3 9 9 इंटू 5 45. आता यांचा LCM म्हणजे कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर जे आहेत त्यांचा प्रॉडक्ट. आता बघा याच्यात 2 आणि 2 आहे हा 2 इथे लिहूया. नंतर 3 बघा या तिघांमध्ये हा कॉमनच झाला सो 3 5सुद्धा कॉमन आहे बघा हा 5 आणि पुन्हा उरलेला काय तर हा 2 उरला आहे बघा म्हणजे हा सुद्धा इथे आपल्याला लिहावा लागेल इंटू 2 काय येतं बघा 3 2 जा 6 अँड 5 2 जा 10 10 6 जा 60 अजून राहिला आहे वाटतं हां एक राहिला आहे बघा हा 3 राहिला आहे तो लिहा म्हणजे बरोबर येईल 2 3 जा 6 6 5 जा 30 30 आणि हे 6 म्हणजे 180 सो LCM इज 180. या पद्धतीने तुम्ही ती सर्च करू शकाल. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 5 10 अँड 15. आता फ्रेंड्स हे आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने करणार आहोत. आपल्याला माहिती आहे 2 मेथड आपण यूज केलेले आहेत त्यामधली आपण ही आता घेऊया प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर प्राईम फॅक्टर काढावं लागतील 5 आधी 5चे फॅक्टर काढूया 5चे फॅक्टर काय येतील तर तो 5च येणार आहे तर लिहूया 1 इंटू 5 मीन्स 5 10. आता फ्रेंड्स 10चे फॅक्टर येतील 2 इंटू 5 प्राईम फॅक्टर्स आणि 15चे काय येतील तर 3 इंटू 5 5 3 जा 15. आता फ्रेंड्स आपल्याला इथे काय लिहावं लागेल कॉमन फॅक्टर्स अँड अनकॉमन फॅक्टर्स जे आहेत त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे LCM असतो. फॉर्म्युला लिहूया LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. ओके फ्रेंड्स प्राईम फॅक्टर्स. आता फ्रेंड्स इथे बघा जर आपल्याला कॉमन फॅक्टर जे काढायचे असतील तिथे लिहून टाकतो तुम्ही कॉमन फॅक्टर. आता याच्यामध्ये कॉमन काय तो आपल्याला दिसतोय फक्त 5 आहे नाही का हा 5 आहे आणि अनकॉमन काय आहेत अनकॉमन फॅक्टर्स तर जे कॉमन नाहीत ते 2 आणि 3 आहे 2 अँड 3 बरोबर आहे. मग ते आपल्याला कसं लिहिणार आपण इथे 5 जो कॉमन फॅक्टर होता इंटू प्रॉडक्ट आहे ना यांचं प्रॉडक्ट घ्यायचं आहे 5 इंटू अनकॉमन फॅक्टर 2 इंटू 3 सो किती झाले फ्रेंड्स 5 दुने 10 10 3 30 30 इज LCM किती आला आहे आपला 30. आता फ्रेंड्स आपल्याला असं विचारलं आहे फाइंड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 5 10 15 चा LCM नाही का. मग आता 30 जो आहे याचा डिव्हिजिबल जो आहे थोडक्यामध्ये तो 3 डिजिट नंबर असायला हवा. आता मित्रांनो याचेच आपण काढले 3 30 60 90 याचे मल्टिपल येतील ना 120 150. आता याच्यामध्ये 3 डिजिट नंबर कोणता आहे तर हा 90 जर बघितला तर हा 2 डिजिट आहे. मग हा जो आहे तो 120 हा स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे नाही का द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. मग इथे लिहिता येईल आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर इज स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर is 120. Okay friends next काय बघा द प्रॉडक्ट ऑफ 2 numbers is 360 and their GCD is 10 if one of the given numbers is 40 what is the other number. फ्रेंड्स फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला आहे प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर इज इक्वल टू GCD इंटू LCM. आता प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर दिला आहे तो आहे 360 GCD दिला आहे तो आहे 10 ऑदर नंबर विचारला आहे तो ऑदर नंबर म्हणजेच काय असणार आहे LCM असणार आहे. सो हा 10ला इकडे आणा LCM इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय हा 10 डिवाइड करेल
So 0 0 cancel, 36. Therefore the other number is is 36. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे दिले जाईल. पुढचं बघूया काय दिलंय. इफ LCM of two numbers is 200 and the GCD is 10, if one of given number is 40, what is the other number? Friends, here LCM and GCD is given and one number is given. Find other number. So हे गणित आपण इथे सोडवलंय. प्रॉडक्ट इज गिवन नंबर इज इक्वल टू LCM इंटू GCD आणि किमती टाकल्या आणि आपल्याला ते उत्तर मिळाले. ऑदर नंबर इज 50. या पद्धतीने तुम्ही करू शकता. A farmer has 250 kg of wheat and 150 kg of jawar. Both the grains are to be filled in sack so that their weight will be the same. What is the maximum weight of grain that can be filled in each sack? आता फ्रेंड्स, इथे जो प्रश्न आहे आपल्याला विचारला त्यामध्ये आपल्याला इक्वल वेट पाहिजे नाही का. मग सुरुवात कशी करणार याची. वी नीड द मॅक्झिमम इक्वल वेट. मॅक्झिमम इक्वल वेट. सो वी फाइंड, काय फाइंड करावं लागेल मग. ऑब्व्हियसली GCD फाइंड करावं लागेल आपल्याला. सो वी फाइंड GCD ऑफ किती येतो. 250 अँड 150. 250 अँड 150. प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने करूया आपण. प्राईम फॅक्टरायझेशन. सो GCD ऑफ 250. आता त्याचे फॅक्टर काय पडतील फ्रेंड बघा. 2 इंटू 125 पुन्हा 2 इंटू 125. पुढे काय येते त्याचे फॅक्टर बघा. 2 इंटू 5 इंटू 25. 525 जा 125. 2 इंटू 5 अँड 25चे पुन्हा 5 इंटू 5. हे झाले 250चे. आता 150चे पाडूया. 150 इज इक्वल टू 2 इंटू 75. 2 इंटू 3 इंटू 25 अँड 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. हे झाले यांचे फॅक्टर्स. आता आपल्याला GCD आपल्याला याचा काढायचा आहे. मग काय करता येईल. GCD इज इक्वल टू, GCDचा फॉर्म्युला काय तर कॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर याच्यामध्ये बघितला हा 2 आहे. सो राईट हिअर 2. त्यानंतर 3 नाही आहे. 5 म्हणजे हे 5 कॉमन झाले. 5 इंटू 5. सो फ्रेंड्स 2 इंटू 25 मीन्स GCD इज 50. GCD किती आला 50 आला. देअरफोर द मॅक्झिमम वेट ऑफ grain in each sack is 50 kg. Okay friends. 3 friends were practicing running on the circular track. It took them 2, 3 and 5 minutes respectively to complete one lap. If they start running from the same place at the same time, then how many minutes will they meet again at the same place for the first time? आता फ्रेंड्स आपल्याला काय करावं लागेल हे लक्षात घ्या. इथे सोडवताना इथे सुद्धा आपल्याला LCM जो आहे तो काढावा लागेल नाही का. मग सुरुवात करूया आपण. सुरुवात जे दिले आहे आपल्याला तिथून. द फर्स्ट फ्रेंड कंप्लीट 1 lap in 2 minutes. The second friend completes 1 lap
in 3 minutes. And the third friend completes 1 lap in 4 minutes. Okay friends, so प्राइम फॅक्टर पाडूया आपण. 2चा प्राइम फॅक्टर मित्रांनो येणार 2, 3चा 3 येणार, 4चा फ्रेंड्स काय येणार आहे 2 × 2. ओके, सो LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर and uncommon factor and uncommon factor. So friends, कॉमन फॅक्टर जर आपण बघितला तो किती दिसतो आपल्याला 2 आहे, 2 इथे आणि हा इथे आहे. नंतर उरलेले अनकॉमन फॅक्टर म्हणजे हे आहेत. सो अगेन 2 and 3, 2 2 जा 4, 4 3 जा 12. सो LCM इज 12. LCM किती आला फ्रेंड्स 12 मिनिट्स आला. सो द आन्सर इज देअरफॉर they will meet at the same place after 12 minutes. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे पूर्ण लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ द चिल्ड्रन इन द क्लास आर लाइन अप 6 in each row or 8 in each row, then no child is left. What is the minimum possible of children in the class? आता फ्रेंड्स, we have to first find LCM of 6 and 8. नाही का, आपल्याला तो काढावा लागेल. फर्स्ट we have to find LCM of 6 and 8. आता फ्रेंड्स 6चे आपण फॅक्टर जर पाडले तर 6 इज इक्वल टू 2 × 3 अँड 8 इज इक्वल टू 2 × 2 × 2 हे पाडता येतील. सो LCM इज इक्वल टू अगेन LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर and uncommon factor. आता LCM काढायचं, प्रॉडक्ट कॉमन फॅक्टर. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे फ्रेंड्स, 2 कॉमन दिसतोय बघा, 2 अँड अनकॉमन आर 2 2 and 3, 2 2 and 3. सो व्हॉट वी शॅल गेट 4 8 24. बघा 4 8 झाले आणि पुन्हा 24. मग याच्यावरून आपल्याला काय लिहिता येतील, याचं जे फायनल आन्सर आहे ते आपण लिहिणार आहोत इथे, ते लिहूया. देर इज किंवा देअरफॉर द मिनिमम नंबर ऑफ चिल्ड्रन इज 24. Okay friends, हाँ, 3 buses are going to different place, leave from the same station every 10, 15 and 20 minutes. If all the 3 buses first leave at 8 AM, then at what earliest will they leave at the same time again? So friend, आता आपल्याला काय करावं लागेल, तिघींचा जो नंबर आहे की नाही, निघायचा जो टायमिंग आहे तो लिहूया. आधी जे दिले ते आपण लिहूया. द बसेस leave every first कधी लिखते 10 minutes, minutes. Second is equal to 15 minutes and third निघते थर्ड बस लिहायला पाहिजे. फर्स्ट बस, सेकंड बस, थर्ड बस
तुम्ही इथे फर्स्ट बसली इज इक्वल टू 20 मिनिट्स. ओके फ्रेंड्स, मिनिट्स. ओके, आता फ्रेंड्स आपल्याला एलसीएम काढावं लागणार आहे. मग ते लिहूया. वी नीड द फाइंड वी नीड टू फाइंड द LCM of 10, 15 and 20. So 10 चे फॅक्टर काढूया. 10 इज इक्वल टू ऑब्वियसली 2 into 5, 15 इज इक्वल टू 3 into 5 and 20 is equal to 2 into 2 into 5. 2 2s are 4, 4 5s are 20. So LCM is equal to product of common factor and uncommon factor. कॉमन फॅक्टर. आता एलसीएम काढायचं आहे. तर काय येतो मित्रांनो, आधी बघा कॉमन फॅक्टर जे आहेत ते आपण लिहूया, नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे अनकॉमन फॅक्टरशी. आता ही प्रॅक्टिस तुमची चांगली झालेली आहे तर लगेच पटकन तुम्हाला लिहिता येईल बघा. तर आता इथे येतील बघा 2 आणि 2 कॉमन आहे, इकडे 5 आणि 5 कॉमन आहे, नंतर 2 3 5 आहेत. म्हणजे लक्षात घ्या ते कसं लिहिता येईल आपल्याला. कॉमन फॅक्टर काय आहेत 2 into 2, नंतर पुन्हा हा 5 कॉमन आहे त्यांच्यामध्ये बघा, इंटू 2 कॉमन एकच झालेला, हा बघा 2 आणि 2 एक झालेला. बरं असं लिहूया. आधी कॉमन लिहितो मी. कॉमन म्हणजे लक्षात येईल 5 आहे, नंतर हे 2 आहेत. आता अनकॉमन फॅक्टर काय आहेत बघा, हे 5 झाला एकच झालेला त्याला, आता हा 2 पण एकच झालेला आहे कॉमन झाला म्हणून, उरले 2 and 3, 2 into 3 यांचं मल्टिप्लिकेशन करा काय येतं ते बघूया. 5 2s are 10 and 3 2s are 6 means 60. LCM is 60 minutes. Friends, we know 60 minutes is equal to 1 hour na. 60 minutes is equal to 1 hour. Therefore, the first, we know they first live together at 8 a.m. After 1 hour means 8 a.m. plus 1 hour is equal to किती येणार 9 a.m. Therefore, the three buses will live together again at 9 a.m. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे सोडवायचं आहे.